आपण एक प्रॉडक्ट बनवलेला आहे कृष्णा भेळ. आपण आता त्याच्याबद्दल बोलणार आहोत. ओके. की सगळ्यात पहिलं तर त्याची पॅकेजिंग मला खूप आवडते. खूप सुंदर पॅकेजिंग केलेली आहे. ओके. आणि कृष्णा भेळ बाकीच्या भेळपेक्षा वेगळी कशी आहे, त्याच्यामध्ये काय जादू आहे, तुम्ही थोडं सांगू शकता का आम्हाला? कृष्णा भेळ नाव ठेवायचं कारण पहिलं सांगते. आपलं कस्टमर जास्ती करून गुजराती आहेत. चिवडा खाणारे, भेळ खाणारे जास्ती गुजराती लोक आहेत. त्यांच्यासाठी तर आम्ही जैन चिवडा वेगळा बनवतोच आणि कांदा लसूणचा वेगळा असतो. म्हणजे ऍक्च्युली आपला एक कांदा लसूणचा जो नाशिक चिवडा आहे त्याच्यातच फक्त कांदा लसूण असतो. बाकी कोणत्याही प्रोडक्ट मध्ये आम्ही कांदा लसूण वापरत नाही. कृष्णा भेळ मध्ये पण नसतो. कृष्णा माझ्या मुलाचं पण नाव आहे. हे 2 कारण असल्यामुळं त्या प्रोडक्टला कृष्णा भेळ नाव देण्यात आलं. आता भेळ म्हटलं तर नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी भेळीचे प्रकार आहेत. पण आपल्या भेळीमध्ये वेगळापणा म्हणजे आपण भेळ पत्ता म्हणतो त्याला. तर त्याला वरनं फोडणी दिली जाते. त्याच्यानंतर त्याचा मसाला, साखर हे सगळं त्याच्यात वापरलं जातं. आणि त्याचं थोडासा आंबट गोडपणा त्याच्यासाठी पण आम्ही प्रोडक्ट टाकतो, त्याची चव बदलण्यासाठी. आणि दुसरं नुसती भेळ म्हटलं तर काय त्याच्यात नुसते शेव कुरमुरे आणि हेच असतं, बाकी बुंदी. त्याला वरनं काहीच मटेरियल टाकत नाही. म्हणजे ह्याला फोडणीच देतो आम्ही कृष्णा भेळला. आणि आपला चिवड्याचा मसाला पण त्याला वापरतो. बरोबर, बरोबर.